जयसिंगपूर नगरपालिकेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जवाब दो आंदोलन। जयसिंगपूर तालुका शिरोळे येथील आरोग्याच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि नागरिकांच्या मागण्यांसाठी गुरुवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जयसिंगपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन करण्यात आले। येत्या 8 दिवसात सर्व मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला आहे। नगरपालिकेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने संतप्त आंदोलकांनी अखेर आपले निवेदन आरोग्य विभागाच्या मुख्य दाराला चिटकवून प्रशासनाचा तीव्र निषेध केला। आरोग्य विभागाचा ढिसाळ व भोंगळ कारभार आणि प्रलंबित मागण्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जवाब दो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। या आंदोलनाच्या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। यावेळी मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी पालिकेचे अधिकारी आले असता आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर खाली बसून चर्चा करा म्हटल्यावर पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खाली बसून चर्चा करण्यास नकार दिला। या उदासीन आणि आडमुठ्या भूमिकेमुळे उपस्थित आंदोलकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली। प्रशासनाचा निषेध करत कार्यकर्त्यांनी अखेर आपल्या मागण्यांचे निवेदन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या दारावर चिटकवले। प्रशासन सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। आम्ही दिलेल्या निवेदनावरील मागण्यांवर येत्या 8 दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही तर RPI स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा RPIच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला। जवाब दो आंदोलनामध्ये RPIचे जिल्हा युवा अध्यक्ष अविनाश शिंदे, जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर, युवा शहराध्यक्ष सचिन कांबळे, युवा शहर उपाध्यक्ष उमेश मोरे, शामराव देसाई, विजय वायदंडे, चेतन कोलप, रोहन कोळी, बबन शिकलगार, मोमीन जगवान, सुहास कांबळे, चारू कांबळे, अजय पडियार, अंकुश कुरणे, रोहन कांबळे, मनोज सावंत, संजय कांबळे, प्रताप राजपूत, निलेश कामत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।